आता ही सगळ्या घटना घडते, अमित शहा स्वतः तिकडे सगळ्या लोकांनासुद्धा भेटून आले, जखमींना भेटून आले, तिकडची सगळी माहिती घेतली, त्यानंतर पत्रकारांना त्यांनी जी काय माहिती घेतली त्याविषयी सांगितलं, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा तिकडे जाऊन आले. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं गंभीर असं हे सगळं घडलेलं असताना उबाटाचे जे प्रवक्ते आहेत संजय राऊत ते म्हणतात की हा अपघात आहे. म्हणजे स्वतः अमित शहा म्हणाले होते की हा एक अपघात आहे आणि अपघात जो आहे तो टाळता येणं शक्य नसतं आणि हे स्वाभाविकच आहे. म्हणजे कोणताही अपघात जर तो टाळता आला असता तर त्याला अपघात म्हटलं नसतं. कोणालाही माहिती असेल की आपलं अमुक अमुक होणार आहे पुढे, तर तो ते टाळायचा नक्कीच प्रयत्न करेल. पण असं कधीच होत नसतं. रस्त्यावर जेव्हा अपघात होतो तेव्हा त्या बसलेल्या माणसाला, गाडी चालवणारा माणूस असेल किंवा गाडीमध्ये बसलेली माणसं असतील, याला कोणालाही कल्पना नसते की काय होईल पुढे, म्हणूनच त्याला अपघात म्हणतात. किंवा अमित शहा बोलले ते बरोबरच आहे की हा अपघात होता आणि तो टाळता येणं शक्य नव्हतं.